शाळेची बस म्हणजे पालकांसाठी आपल्या मुलांच्या सुरक्षिततेचा सर्वात महत्त्वाचा दुवा असतो। पण याच स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही नाही, चालकाचं पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं नाही, अग्निशामक यंत्रणा नाही किंवा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची योग्य नोंद नाही। तर अशा स्कूल बसवर आता प्रशासनाची करडी नजर असणार आहे। पुण्यात स्कूल बस आणि व्हॅनच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने कडक नियमावली जारी केली आहे। नियमांची पूर्तता न करणाऱ्या वाहनांवर थेट कारवाईचा इशारा देण्यात आलाय। विशेष म्हणजे पुढील 3 महिन्यात सुरक्षा अटींची पूर्तता न करणाऱ्या वाहनांचे परवाने रद्द करण्यासोबतच त्या गाड्या जप्त करण्याचीही कारवाई होऊ शकते। परिवहन प्राधिकरणाने स्कूल बस आणि व्हॅनसाठी अनेक सुरक्षा उपाय अनिवार्य केलेत। यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, व्हीएलटीडी म्हणजेच व्हेइकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस, अग्निशामक यंत्रणा, चालकांचं पोलीस व्हेरिफिकेशन, फिटनेस किंवा योग्यता प्रमाणपत्र आणि विद्यार्थ्यांची डिजिटल हजेरी यांचा समावेश असणार आहे। त्यामुळे आता केवळ स्कूल बस व्यवस्थित दिसतेय किंवा वाहनाचा फिटनेस आहे एवढ्यावरच भर राहणार नाहीये, तर बसमध्ये मुलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक यंत्रणेची पूर्तता झाली आहे का हेही पाहिलं जाणार आहे। स्कूल बस आणि व्हॅनमध्ये व्हीएलटीडी म्हणजेच वाहन स्थान ट्रॅकिंग उपकरण, म्हणजे ते वाहन कुठल्या कुठल्या स्थानांवरून कसं जाते त्याचं लोकेशन ट्रॅकिंग करणारं उपकरण असतं, ते आता असणं बंधनकारक करण्यात आलंय। यामुळे काय होणार आहे, घर बसल्या पालकांना आपल्या मुलाच्या स्कूल बसचं लोकेशन ट्रॅक करता येणार आहे। त्यासोबतच बसमध्ये अग्निशामक यंत्रणा असणं बंधनकारक आहे। म्हणजे बसच्या इंजिन जवळ आणि आपत्कालीन दरवाजाजवळ फायरबॉल ठेवण्याचीही तरतूद करण्यात आली आहे। एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत आग लागल्यास ती आटोक्यात आणण्यासाठी तातडीची सुरक्षा व्यवस्था उपलब्ध असावी, हा यामागचा उद्देश आहे। स्कूल बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याबाबतही प्रशासनाने नियम स्पष्ट केलेत। ते म्हणजे बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असणं बंधनकारक आहेच, पण मोबाईल आणि वेब ॲप्लिकेशनच्या माध्यमातून लाईव्ह लोकेशनची सुविधा सुद्धा उपलब्ध असावी अशी तरतूद करण्यात आली। इतकंच नाही तर सीसीटीव्ही फुटेजचा 30 दिवसांचा बॅकअप ठेवणं बंधनकारक असणार आहे। म्हणजेच एखादी घटना घडली आणि त्याची चौकशी करण्याची गरज पडली तर मागील 30 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज हे उपलब्ध राहणं आवश्यक असेल। आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आले। ते म्हणजे विद्यार्थ्यांची बसमधली उपस्थिती ही नोंदवणं बंधनकारक असणार आहे। 5वी पर्यंतच्या मुलांसाठी महिला मदतनीस असणं बसमध्ये आवश्यक करण्यात आलंय। तसंच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देणंही बंधनकारक असेल। या नियमांची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाने 3 महिन्यांची मुदत दिली आहे। मात्र या मुदतीत नियमांची पूर्तता न केल्यास संबंधित वाहनांचा परवाना रद्द करण्याची कारवाई होऊ शकते असं सांगितलं गेलंय। फक्त बसमध्ये सुरक्षा उपकरणं बसवून प्रशासन थांबणार नाहीये, तर शाळा आणि कंत्राटदारांनी चालक आणि महिला मदतनीसांची लेखी नियुक्ती करणं आवश्यक आहे। त्यासोबतच चालक आणि महिला मदतनीसांचं पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र आणि वैद्यकीय अहवाल सादर करणंही अनिवार्य करण्यात आलंय। म्हणजेच मुलांना शाळेत ने-आण करणाऱ्या वाहनाची सुरक्षा तपासली जाणारच आहे, पण त्या वाहनात मुलांसोबत असणाऱ्या व्यक्तींची पार्श्वभूमी, त्यांच्या आरोग्याची माहिती सुद्धा प्रशासनाच्या नोंदीत असणं आवश्यक असणार आहे। स्कूल बसच्या फिटनेस प्रमाणपत्राबाबतही कठोर नियम करण्यात आलेत। वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्राच्या नूतनीकरणावेळी म्हणजे रिन्युएशन वेळी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असणं हे बंधनकारक करण्यात आले। त्यामुळे बस फिटनेससाठी गेली आणि सीसीटीव्ही यंत्रणा सुरू नसेल तर संबंधित वाहनासाठी अडचण निर्माण होऊ शकते। आता पालकांनी सुद्धा आपल्या मुलाची स्कूल बस या नियमांचं पालन करते का हे तपासणं महत्त्वाचं असणार आहे। आता इथे पालकांसाठी काही महत्त्वाचे प्रश्न आहेत। तुमच्या मुलाची स्कूल बस दररोज कुठे आहे हे तुम्हाला लाईव्ह पाहता येतंय का? त्या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे का? सीसीटीव्ही फुटेजच्या 30 दिवसांचा बॅकअप ठेवला जातोय का? बसमध्ये व्हीएलटीडी यंत्रणा म्हणजे व्हेइकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस हे ॲक्टिव्ह आहे का? चालकाचं पोलीस व्हेरिफिकेशन झालंय का? चालक आणि जे महिला मदतनीस आहेत त्यांची नियुक्ती लेखी स्वरूपात झाली आहे का? आणि तुमच्या मुलाच्या बसमध्ये 5वी पर्यंतच्या मुलांसाठी महिला मदतनीस उपलब्ध आहे का? या प्रश्नांची उत्तरं जर पालकांना माहीत नसतील तर आता ती जाणून घेणं अधिक महत्त्वाचं आहे, कारण प्रशासनाने या सर्व सुरक्षा विषयक बाबी नियमांमध्ये समाविष्ट केल्या आहेत। स्कूल बसच्या भाड्याबाबतही पालकांसाठी महत्त्वाची माहिती आहे। प्रादेशिक परिवहन प्राधिकरण लवकरच स्कूल बसचे अधिकृत भाडेदर निश्चित करणार आहे। या भाड्यामध्ये 10% जास्त तफावत चालणार नाही अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे। म्हणजेच स्कूल बसच्या भाड्याबाबतही नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे।
पालकांच्या तक्रारींबाबतही शालेय समितीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे। दर 3 महिन्यांनी पालकांच्या तक्रारींचा अहवाल जिल्हा समितीला द्यावा लागणार आहे। त्यामुळे स्कूल बसच्या सेवा, सुरक्षा किंवा इतर कोणत्याही बाबतीत पालकांच्या तक्रारी असतील तर त्यांची नोंद होऊन त्या पुढच्या पातळीवर पोहोचणार आहेत। ही संपूर्ण नियमावली नेमकी कुठे आणि कशी ठरवण्यात आली हेही समजून घेणं महत्त्वाचं आहे। तर पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात बुधवारी म्हणजे 12 ऑगस्टला दुपारी एक विशेष बैठक झाली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस सह आयुक्त संजय दराडे होते। या बैठकीत स्कूल बस आणि व्हॅन चालकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्व जाहीर करण्यात आली, म्हणजे नियमावली घालून देण्यात आली। प्रशासनाने स्कूल बस आणि व्हॅनच्या सुरक्षेबाबत अत्यंत कडक भूमिका घेतली आहे। या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे। तर थोडक्यात सांगायचं झालं तर पुण्यात स्कूल बस आणि व्हॅनच्या सुरक्षेबाबत आता प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत। सीसीटीव्ही, व्हीएलटीडी, 30 दिवसांचा सीसीटीव्ही बॅकअप, अग्निशामक यंत्रणा, इंजिन जवळ आणि आपत्कालीन दरवाजाजवळ फायरबॉल, चालकांचं पोलीस व्हेरिफिकेशन, वैद्यकीय अहवाल, विद्यार्थ्यांची डिजिटल हजेरी, 5वी पर्यंतच्या मुलांसाठी महिला मदतनीस आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा अशा अनेक बाबी आता अनिवार्य करण्यात आल्या। या नियमांची पूर्तता करण्यासाठी 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आणि मुदतीत नियमांची पूर्तता न केल्यास परवाना रद्द करण्यापासून वाहन जप्त करण्यापर्यंतची कारवाई होऊ शकते। त्यामुळे आता पालकांनी सुद्धा आपल्या मुलाच्या स्कूल बस बाबत जागरूक राहणं गरजेचं आहे। तुमच्या मुलाची स्कूल बस या नियमांचं पालन करते का? बसमध्ये सीसीटीव्ही आहे का? लाईव्ह लोकेशन मिळतंय का? चालक आणि महिला मदतनीसांचं व्हेरिफिकेशन झालंय का? तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या आणि थेट तुमच्या रोजच्या आयुष्याशी संबंधित बातम्यांसाठी सकाळ सोबत जोडलेले रहा।